नमस्कार, माझे नाव संतोष करंजे, कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे मी शास्त्रज्ञ आहे। या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही पाहतायत की आम्ही ढोबळी मिरची आणि कलर रंगीत मिरचीचा प्रयोग घेतलेला आहे। हे पहिल्यांदाच आपण याच्यामध्ये प्रयोग असे घेतले आहे की शेतीमध्ये किंवा मिरचीमध्ये होमिओपॅथीचा वापर हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण या ठिकाणी केलेला आहे। इथे तुम्ही पाहतात हे जे होमिओपॅथीचे तंत्रज्ञान जे आहे ते डॉक्टर वीरेंद्र कुमार पाटील MD होमिओपॅथी या डॉक्टरांनी केलेला आहे। याचा वापर असा आहे की 1 एकरासाठी आपल्याला कमीत कमी 20,000 रुपयामध्ये आपण सर्व पीक काढू शकतो। कुठल्याही प्रकारची खतं औषधे द्यायची गरज नाही। केमिकल मुक्त विषमुक्त भाजीपाला किंवा पिकं जर आपल्याला घ्यायचे असतील तर होमिओपॅथीचा वापर आपण करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो। 1 एकरमध्ये आपण ढोबळी मिरची किंवा अशा प्रकारची रंगीत मिरची 35 ते 40 टन जास्तीत जास्त 50 टन इतके घेऊ शकतो। आणि त्याचा जर आपण इकॉनॉमिक्स बघितलं तर 1 एकरामध्ये 7 ते 8 लाख रुपये आपल्याला मिळतात। दुसरं या पाठीमागे माझं जे तुम्ही स्ट्रक्चर पाहतात हे स्ट्रक्चर जे आहे ते नायलॉन नेट किंवा पॉलिस्टर पेपर आपण म्हणतो त्या पॉलिस्टर पेपरचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे। शेतकऱ्यांना पॉलीहाऊस किंवा शेडनेट हाऊस करायचं असेल तर 1 एकरामध्ये कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये खर्च येतो। हे सामान्य शेतकऱ्यांना परवडणार नाही। अगदी सामान्यातले सामान्य शेतकऱ्यांना जर करायचं असेल तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर बांबू आणि तारांचा वापर करून आणि हे कापड वापरून आपण फक्त 70 ते 80 हजार रुपयामध्ये करू शकतो आणि हे 2 वर्ष चालू शकतं। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भाजीपाला ते शेतकरी घेऊ शकतात। त्यांना घरी जरी काही शेतकऱ्यांना भाजीपाला करायचा असेल किंवा मोठ्या शहरामधल्या लोकांना भाजीपाला तयार करायचा असेल तर त्यांनी अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार करून करू शकतात। होमिओपॅथीच्या बाबतीत पहिल्यांदाच तुम्हाला इथं हे सगळं पाहायला मिळेल। कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा जैविक औषध आम्ही या ठिकाणी वापरलेलं नाही आहे। धन्यवाद। बोला। ही जी तयार मिरची आहे हे याला आपण हॉच बोनेट किंवा रंगीत मिरची आपण म्हणतो मराठी भाषेत सांगायचं म्हणजे। ही नेदरलँडमधील एका कंपनीने विकसित केलेली या वेगवेगळ्या कलरच्या व्हरायटी आहेत। जवळपास 8 वेगवेगळ्या रंगाचे मिरची आणि कॅप्सिकम तुम्हाला पाहायला मिळेल। आणि हे जे तयार झालेल्या मिरची आहेत ह्या आपल्या इथेच पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये विकली जातात। आपल्याला व्यापारी यासाठी उपलब्ध आहेत। सरासरी भाव जर बघितला तर 40 ते जास्तीत जास्त 150 रुपये प्रति किलो इतका भाव या मिरचीला मिळतो।